घरातून अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या काही महिलांची ओळख या भागात आपण करून घेणार आहोत। या महिला आहेत वैशाली शेटे, स्नेहल आणि कीर्ती परांजपे, उमा जोशी, निधी राऊत, मंजिरी जोगळेकर आणि शरयू सकपाळ व भक्ती कर्वे। नमस्कार। आजच्या भागात आपण अंधेरी आणि पार्ल्यातील काही महिला गृहोद्योजिका बघणार आहोत। काय आहे की आम्ही या भागासाठी ज्यांचं कुठलंही दुकान नाही किंवा पोळी भाजी केंद्र नाही अशाच महिलांची निवड केलेली आहे। हे आम्हाला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलेल्या महिला याच्यात आहेत। आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांचं चित्रीकरण केलेलं आहे, परंतु तुम्ही यांच्याशी संपर्क साधताना त्यांचे दर आणि त्यांची सर्व्हिस कशी आहे हे प्रत्यक्ष पडताळून घेऊन मग त्यांच्याशी व्यवहार करा। या महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रमाणात हे पदार्थ घ्या, पण सर्वत्र हे शेअर करा। तुम्हाला जर ही फिल्म आवडली तर नक्की म्हणजे अगदी नक्की आमच्या हेमंत जी चॅनल सबस्क्राईब करा। तेव्हा आपण सुरुवात करूया आजच्या भागाला। रविवार म्हटलं की आम्ही दोघंही आतुरतेने वाट बघत असतो, ती म्हणजे परांजपेंकडले इडली आणि वडे जे घरगुती असतात आणि माफक दरात असतात आणि आकारही त्याचा मोठा असतो, ते मिळतील याची आम्ही वाट बघत असतो। दर रविवारी इडली आणि बटाटे वडे असे असतात। आपण जे आता सिरीज करतोय घरातून अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या महिला, त्यात सर्वात या व्यवसायात जुने असलेले म्हणजे माझ्याने किती वर्ष आली, साधारण 50-55 वर्ष। तर या आहेत कीर्ती परांजपे आणि यांच्या सूनबाई स्नेहल परांजपे। आणि हे मुळात सुरू कोणी केलं होतं? माझ्या सासूबाई कमळाबाई परांजपे होत्या। अंधेरीत कोणत्या कोणत्या एरियात तुमचं जातो? अंधेरी विजयनगर तर आहेच आहे, त्याशिवाय समोर संभाजीनगर, कल्पिता, देवदेवेश्वर। पार्ल्यात कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठपर्यंत जातो? पार्ल्यात हनुमान रोड, दत्तरामानंद, पार्ला पूर्ण पार्ला ईस्टचा बऱ्यापैकी सगळा एरिया जातो। जातो। रविवारी तुमचं सकाळी फक्त इडली आणि बटाटे वडे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही आठवड्यात म्हणजे कोणत्या वारी वडे नाही बनवत, इतर काय बनवतात? बुधवार आणि शुक्रवार आयटम असतात वेगवेगळे, म्हणजे स्नॅक्स टाइप, कटलेट व बाकी इडलीचे वेगवेगळे प्रकार असू शकतात त्याच्यात। आणि शुक्रवारी डिनर आयटम असतात। जेवणातले किंवा अन्नपदार्थ कुठल्या कुठे ऑर्डर घेतात? हा, एक तर मोदक करतो, उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, ते आमच्या दोघींच्या ह्याच्यामध्ये असतं। त्याशिवाय इतर भरपूर म्हणजे भाकरी आहे, थालीपीठं आहेत, नंतर कटलेट वगैरे अशा तऱ्हेचे पदार्थ आम्ही छोट्या पार्ट्या म्हणजे वाढदिवस वगैरे असे असतात त्याच्यासाठी पण देतो। मी आता या दोन त्या एक मावशी आणि त्यांची ती मुलगी आहे का, ते मी करताना बघितलं पॅकिंग, तर त्या पोचवतात का सगळीकडे? त्या डिलिव्हरी देतात। ह्यांची अंधेरी पार्ल्यामध्ये घरपोच सेवा आहे। आणि जर नुसत्याचा आपला वडा आणि इडलीचा विषय आला, पण इतर जर काही फूड प्रॉडक्ट असेल मोठ्या क्वांटिटीमध्ये तर तुम्ही करता का? म्हणजे पावभाजीवर असं काही बनवता का? हो, म्हणजे साधारण आतापर्यंत मॅक्झिमम 50 प्लेट पर्यंतची केलेली आहे। धन्यवाद बहीण। हा, धन्यवाद। आभा मिल्स यांचे लाडू आणि पुरणपोळ्या मी स्वतः चाखलेले आहेत। अतिशय उत्कृष्ट चव असते, खूप छान पदार्थ आहेत। आणि विशेष सांगायची गोष्ट अशी म्हणजे जर मोठे फंक्शन असेल, कॉर्पोरेट फंक्शन्स, काही इव्हेंट्स असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ते केटर करतात। इंडिव्हिज्युअल पॅकिंग आणि खूप सुंदर पॅकिंग करून तुम्हाला ते तुमच्या समोर येतं। काही लोकांची गरज असते की त्यांना मोठ्या प्रमाणावर जे कोणी अन्नपदार्थांचा व्यवसाय करतात त्यांना माहिती हवी असते, तर त्याकरता मी आत्ता आलेलो आहे आभा फूड्स म्हणून या ठिकाणी। माझ्याबरोबर आत्ता हे आभा फूड्स यशस्वीपणे चालवणाऱ्या शरयू सकपाळ आणि भक्ती कर्वे। नमस्कार। तर या दोघी मिळून हा व्यवसाय अनेक वर्ष करतायत। आता ह्यांच्याकडे काय काय प्रॉडक्ट आहेत? आपल्याला सहसा लोकांची डिमांड काय असते, पोळी भाजीचा डबा द्याल का किंवा इतर काय पदार्थ मिळतात, या सर्वांबद्दलची माहिती आता आपण करून घेऊ। तर शरयू मॅडम, तुमच्याकडे पोळी भाजीचे रेग्युलर डबे असतात का? हो, रेग्युलर डबे असतात, पूर्ण जेवणाचे डबे असतात। ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं पूर्ण आमचं सेट असतो। तो दर आठवड्याला आम्ही पब्लिश करतो मेन्यू, दर आठवड्याला मेन्यू बदलतो।
सो दर आठवड्याला आमचे वेगळे वेगळे पदार्थ लोकांना इंट्रोड्यूस झालेले आहेत. जुने म्हणजे अगदी आत्ता सांगायचं झालं तर पुरणाची दिंड दिली होती आम्ही. असे वेगळे वेगळे पदार्थ आम्ही देत असतो सगळ्यांना. बरं, पण हे घरपोच असते काही सेवा? हो, घरपोच आहे. लंच घरपोच आहे. काही नॉमिनल डिलिव्हरी चार्जेस आहेत पार्ल्यामध्ये, पण घरपोच देऊ शकतो आम्ही. आणि तुमचं जास्तीत जास्त कोणत्या एरियापर्यंत जाते? आता आम्ही अंधेरी पार्ल्यामध्ये कार्यरत आहोत, पण आम्हाला दादर, मालाड वगैरे इथून पण एन्क्वायरी देतात आणि मी सक्सेसफुली केलेल्या आहेत तिथे पण केटरिंग ऑर्डर्स. बरं, पण हे जे डबे असतात यात फक्त पोळी भाजी असतं का आमटी भात सगळं असतं? सगळं असतं. डाळ, भात, भाजी, चपाती, कोशिंबीर, हे 5 प्रकार तर रोजचेच असतात. आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की घरी 10 पाहुणे यायचे तर त्याच्याकरता आम्हाला अमुक अमुक क्वांटिटीत भाजी म्हणजे किलोच्या हिशोबात असं मिळते, एवढ्या पोळ्या किंवा पुऱ्या, मी आता बघितले इथे पुऱ्यांचं आणि चांगल्या फुगलेल्या पुऱ्या आहेत, तर ते देता तुम्ही? हो, देतो ना. अगदी 100 माणसापर्यंत कॅपॅसिटी आज आमची आहे, आम्ही देऊ शकतो केटरिंग. तर 100 माणसांपर्यंत हे देऊ शकतात. वर्षभर सुरू असतं. तुम्ही कधी इथे पोळी भाजी किंवा संपूर्ण जेवण ही आजकाल गरज आहे. त्यामुळे जर तुमची मोठ्या प्रमाणावर ऑर्डर असेल तर या आभा फूड्समध्ये तुम्ही नक्की या. आता तुमचे ह्या पोळी भाजी देते ते कुठले प्रॉडक्ट आहेत? आता बेसिकली पोळी भाजी तर आपण करतोच, पण त्याबरोबर आमचं स्पेशलायझेशन म्हणाल तर आम्ही कस्टमर्सना जे आपले पेशंट्स असतात, कॅन्सर पेशंट्सना आमचा ब्रेकफास्ट जातो रोज. त्याचे आमचे आता 1 वरून आम्ही 4 सेंटर पर्यंत पोहोचलोय. बरं, मी इथे आता लाडवाचे काही बॉक्सेस बघितले, तर ते लाडवाचे बॉक्सेस हे लाडू सगळे मिक्स आहेत का? हो, अनेक 5-7 प्रकारचे लाडू आम्ही एकत्र केलेत. त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की आज गोड सगळ्यांना खायला आवडतं, पण आजकाल हेल्थ कॉन्शियस लोक झाली आहेत, किंवा एक लाडू कोणाला तुम्ही दिलात तर पटकन नाही म्हणणार अर्ध्या, तर मग आम्ही काय केलं की बाईट साईज लाडू आणले. म्हणजे एखाद घासाचा तो लाडू असेल तर लोक खाऊही शकतात आणि तो एन्जॉय करू शकतात. 4, 6, 11च्या पॅक मध्ये आमचे लाडू आहेत. बरं, आणि सर्वाधिक आजकाल लोक शोधात असतात ते उकडीचे मोदक आणि पुरणपोळी. ते दोन्हीतलं तुम्ही काय बनवता? आम्ही उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या दोन्हीही बनवतो, आणि तिथे सुद्धा आम्ही कस्टमाइज साईज करण्याचा प्रयत्न केलाय, कारण खूप मोठी पोळी असेल तरी तुम्हाला खायला नकोशी वाटते. 2 साईज मध्ये तुम्ही बनवले, एक लहान साईज पुरणपोळी, एक पुरणपोळी आणि एक स्टँडर्ड साईज पुरणपोळी. प्लस आता मोदक उकडीचे तर आपण करतोच, आणि आमच्या या मुली आहेत त्या लिलया मोदक करतात. अच्छा, मग जर कोणी तुम्हाला ब्रेकफास्ट तुम्ही म्हणालात तर काय असतं, ब्रेकफास्ट हा जास्तीत 1 किंवा 2 प्लेट लोकांना हवा असतो. तर जर कोणी सांगितलं की आम्हाला दररोज तुमचा जो असेल घरापर्यंत, तर तो तुम्ही देता का असं घरपोच? हो, देतो. हा, म्हणजे एक्स्ट्रा चार्ज पडेल तुम्हाला, पण ते हे घरपोच देऊ शकतो. आमची मील्सही असे आहेत की ते नॉन ऑइली, नॉन स्पायसी असे आहेत. त्याच्यामुळे बरेचसे आमचे कस्टमर सिनियर सिटीजन्स आहेत, आणि मुलं मुली आम्हाला कॉन्टॅक्ट करतात त्यांची की आमच्या घरी हा डबा पाठवा, आणि फ्रेश बनतं सगळं, त्याच्यामुळे त्यांना कधी त्रास होत नाही. हे आमचं USP आहे. तर मी या आभा फूड्सच्या जिथे बनवतायत तिथे मी आलेलो आहे. अतिशय स्वच्छता आहे, अतिशय चांगली सोय आहे, आणि तुम्हाला पुरणपोळी, उकडीचे मोदक, ओल्या नारळाची करंजी किंवा दररोज लागणारी पोळी भाजी, भात, हे सगळे तुम्ही बेलाशकपणे मी जे फोन नंबर दिलेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं फोनवर मिळतील. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मी जोगळेकरांचं नाव आवर्जून घेईन, कारण त्यांच्याकडे मराठमोळे आपले पारंपरिक पदार्थ, विशेषतः आषाढी एकादशीची थाळी, उपवास थाळी, नागपंचमीचे पुरणाचे दिंड, असे पदार्थ खूप छान मिळतात. उकडीचे मोदक तर अतिशय चविष्ट असतात, आणि मुख्य म्हणजे त्यांची होम डिलिव्हरी असते, आणि त्याचं पॅकेजिंग अतिशय उत्कृष्ट असतं. त्यामुळे मी त्यांचं नाव नक्कीच रेकमेंड करेन. मी आज मंजिरी जोगळेकर यांच्याकडे आलेलो आहे घरात. वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणजे जे इतर फार ठिकाणी मिळत नाहीत ते एकत्रितपणे मिळू शकतात असे मंजिरी जोगळेकरांचं घर आहे. याच्या आत त्यांनी मला साबुदाणा वडा दिलाय, उकडीचे मोदक, विदर्भ साईडचा पाटवडी, नंतर मेथीचे लाडू आणि साटोऱ्या प्रकारे सगळीकडे मिळत नाही, आणि नाचणीचे लाडू, आणि या व्यतिरिक्त थंडाई दिले. हे हिमनगाचं एक टोक म्हटलं तरी चालेल. यांच्याकडे बरेच पदार्थ मिळतात. ते काय काय मिळतं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी मगाशी तुम्हाला जे पदार्थ दाखवले ते सगळे या मंजिरी जोगळेकर ताईंनी बनवलेले आहेत. मी आत्ता जे पदार्थ खाल्ले ते टेस्टी होते. या व्यतिरिक्त त्या
इतरांपेक्षा वेगळे असे जेवणाचे प्रकार बनवतात. विशेषतः मी त्यांच्याबद्दल ऐकलंय एक सणासुद्धा एक वैशिष्ट्य म्हणून थाळी असते. ती थाळी म्हणजे काय असते मॅडम? जशी गावरान थाळीमध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भरल्या वांग्याची भाजी, मेथीची भाजी, साधारणतः तरी असं सगळं एकत्र येईल कॉम्बोमध्ये असं आम्ही बनवतो, किंवा छोटा कॉम्बो पण आम्ही बनवतो त्याच्यात. आणि मागे मी ऐकलं कोणीतरी उपवासाची थाळी घेऊन गेलो होतो. उपवासाची थाळीत किती प्रकार असतात तुमचे? भगर आमटी असते, राजगिऱ्याची पुरी, बटाट्याची भाजी, साबुदाणा वडा, पॅटीस असतं बटाट्याचं, खजुराचा लाडू असतो आणि ताक असतं. विदर्भ स्टाईलची जी पाटवडी आहे ती अप्रतिम होती. सांबारवडी किंवा म्हणतात. पोडाची वडी. या व्यतिरिक्त कोथिंबीर वडीवर असे वेगळे प्रकार आहेत. कोथिंबीर वडी आमची क्रिस्पी असते, जी नॉर्मली मऊ जी असते त्याच्यापेक्षा ती वेगळी. साठोरी असते ती फक्त खव्याची असते. अजून उकडीचा मोदक असतो, पुरणाच्या पोळ्या असतात, सगळ्या प्रकारचे लाडू आमच्याकडे असतात, दिवाळीचा फराळ आमच्याकडे असतो. आणि सणवाराप्रमाणे आम्ही कॉम्बो ठरवतो. आता नागपंचमी होती त्यावेळेस आम्ही गव्हाची खीर केली होती, ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या, आणि असंच थंडाई आम्ही होळीच्या वेळेस पुरणाची पोळी, थंडाई आणि नमकीन जे असतं सॉल्ट, जे आपण इकडे शंकरपाळी म्हणतात तसं मठरी वगैरे पण आम्ही करतो. मग तुमच्याकडे एक साधारण किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते कोणती असेल? साधारणतः तरी 4-5 दिवस आधी तरी, कारण लाईन अप असतात बऱ्याचशा ऑर्डर्स, आणि ऑर्डर आल्यानंतरच आम्ही बनवतो. आधी बनवून आमच्याकडे कुठलीही गोष्ट नसते. पण तुम्ही जर एकदम 15-20 लोकांकरताच काही एकदम खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर असले तर ते देऊ शकता? हो, ते देतो. असे पार्टी ऑर्डर्स आम्ही. आणि घरपोच देता का? हो, घरपोच देतो, पण त्याचे एक्स्ट्रा चार्ज. बरोबर आहे. मग तुम्हाला जर असे वैविध्यपूर्ण पदार्थ खायचे असले तर अंधेरी पार्ल्यात यांचं नाव खूप प्रख्यात आहे. तिकडे त्यांना कॉन्टॅक्ट करा या टेलिफोन नंबरवर, आणि 10 ते 5 या वेळेत त्यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला उत्तम पदार्थ खायला मिळतील. धन्यवाद ताई. थँक्यू. मध्यंतरी मी एका ठिकाणी गेले होते, तिथे वैशाली शेटे यांच्याकडचा उपमा आणि आलू परोठा खाल्ला, खूपच छान होता. आता मी आलेलो आहे विले पार्ल्यातल्या वैशाली शेटे मॅडमकडे. यांच्याकडे मी आत्ता आल्यानंतर यांच्या ऑर्डरचे आलू पराठे जे अतिशय फुगलेले होते, छान होते, आणि उपमा ज्यात इतर तर कुठेही मी बघितलेलं नाही असा हेल्दी उपमा म्हणता येईल त्याला. त्यात कॉर्न होतं, गाजर होतं, बरंच काय काय होतं, आणि त्याबरोबर ते जे चटणी देतात त्यांची सिक्रेट चटणी आहे ती एवढी अप्रतिम होती की. आणि या व्यतिरिक्त बटाटे वडे होते. बटाटे वड्याचं आतलं सारण अत्युत्कृष्ट होतं. तुम्ही कोणत्या टाईपचे पदार्थ लोकांना देता? आपल्या महाराष्ट्र जे असतात त्या सर्व प्रकारचे पोहे, उपमा, इडली, चटणी, पावभाजी म्हणा, जे म्हणजे जी कस्टमरची रिक्वायरमेंट असते ते सगळं करून देते. बरं, पण तुमचे जो दररोजचे डेली असे पोळी भाजी डबे नसतात ना? नाही, तसे नसतात. मग तुम्हाला जर कोणी ऑर्डर दिली की आम्हाला घरी पाहुण्याचे 10 लोकांचं 20 लोकांचं जेवण, तर तुम्ही देता का? हो, अगदी. आणि वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आजकाल लोकांची अपेक्षा असते की उकडीचे मोदक मिळाले, पुरणपोळी मिळाली, किंवा सांज्याचे पोळे, असं काही बनवता का तुम्ही? हो, सगळं बनवते सर. सगळं मोदक, उकडीची मोदक म्हणा, पुरणपोळी म्हणा, थेपले म्हणा. थेपल्यामध्ये पण प्रकार आहेत. मेथीचे थेपले, पालक थेपले, मुळ्याचे थेपले. अच्छा, असं देतात? हो, आणि क्वांटिटीमध्ये असते ऑर्डर. जे प्रवासामध्ये लागतात साधारण 2 ते 3 दिवस सहज राहतात. बरं, पण तुमची जर क्वांटिटीमध्ये ऑर्डर असेल तर घरपोच तुम्ही कुठपर्यंत देऊ शकता एरिया वाईज? मग आता आपण पार्ल्यात आहोत, अंधेरी म्हणा, बोरिवली म्हणा, असं कुठपर्यंत देऊ शकता? आतापर्यंत माझी बोरिवलीपर्यंत गेलेली आहे आणि इथून दादरपर्यंत गेलेली आहे. आणि हे झालं शाकाहारी पदार्थ वेगवेगळे. पण तुम्ही नॉनव्हेज पण देऊ शकता का ऑर्डर आली तर? हो, देते. मग यांचा मी जो टेलिफोन नंबर देतोय त्या फोनवर तुम्हाला अजून जर काही शंका असल्या त्या वैशाली मॅडमना विचारा आणि यांना नक्की ऑर्डर द्या. मी आत्ता जे पदार्थ टेस्ट केले ते अतिशय अप्रतिम होते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. उमा जोशी सगळेच पदार्थ छान बनवते. आमच्याकडे काही कार्यक्रम असला की बरेच वेळा आम्ही तिच्याकडनं काही ना काही आणतो. पण विशेष सांगायचं म्हणजे एकट्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ती नुसता डबाच देत नाही, तर अतिशय प्रेमाने खाऊ घालते. मी आत्ता आलेलो आहे घरगुती अन्नपदार्थ
आणि अत्यंत चांगल्या चवीचे बनवणाऱ्या उमा जोशी यांच्याकडे. तर उमा जोशी कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात? कारण मी आता इथे आलो तर तुम्ही काय बनवतात? ते आता दम आलू दम आलू आणि उपमा तयार होता. मी स्वतः उपमा खाल्ला, अतिशय टेस्टी होता. तर आता अधिक कोणते कोणते पदार्थ बनवतात त्यामुळे विचारून घ्या. तुम्ही काय काय ब्रेकफास्टचा काय प्रकार असतो? पोहे, उपमा, घावन, शेवयांचा उपमा, ढोकळा, खमण, इडली, खिचडी, साबुदाणा खिचडी, वडे. यातलं रोज एक कारण तुमचे डबे असतात, एक काही ना काही पदार्थ असतो. पण आता जर एखाद्याकडे घरगुती फंक्शन असेल, सकाळी समजा 20 प्लेट साबुदाणा खिचडी हवे, आधी सांगितलं तुम्ही देतात? हो हो, तसं मी तयार करून देते. जेवणाच्या डब्यामध्ये तुम्ही घरपोच नाही देत, इथे येऊन घेऊन जातात तुमच्या घरून. मी टेलिफोन नंबर देणार आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. घरचा पत्ता जो असेल तिकडे येऊन तुम्ही कलेक्ट करा. तर जे जेवणाचं असतं त्यात काय काय प्रकार तुम्ही देऊ शकता? म्हणजे डब्यामध्ये मी पोळी भाजी आणि कोशिंबीर देते. अगदी इमर्जन्सी जर कोणाला काही हवं असेल त्यातलं, त्यांनी रिक्वेस्ट केली तर त्याप्रमाणे मी करून देते. आणि किती माणसांपर्यंत तुम्ही जर कोणी सांगितलं आमच्याकडे पाहुणे यायचे तर जेवणाचं काय काय मेनू तुम्ही देऊ शकता? की 15 माणसं घरगुती पूजा आहे, 15 माणसांचं द्यायचं, तर काय काय देतात त्याच्यात? त्याच्यामध्ये चटणी, कोशिंबीर, त्याच्यानंतर वरण भात, मसाले भात, डाळिंबी भात, किंवा पोळ्या, पुरी, सांज्याची पोळी, डावीकडे समजा ते कोथिंबीर वडी वगैरे हवी असेल तसं असतं. आणखी भाजणीचे वडे, हे एवढे प्रसाद, हे सगळं करून देतो. इव्हन सत्यनारायणाचा प्रसाद काही जण मुद्दाम पण करून घेतात, तो पण करून देते मी सभासद. आणि अगदी कोणाला जर 10 माणसाचं 2 किलो भाजी कोणी सांगितली तर तसे देतात? हो हो, तसं किलोवर करून देतो. की उकडीचे मोदक आजकाल लोकांना, तर उकडीचे मोदक देता का तुम्ही? हो, उकडीचे मोदक देते मी. पण तुमच्याकडे घरगुती फंक्शन असेल तर त्याप्रमाणे कमीत कमी 25 तरी हवे. पण आता गणपतीत कोणाला मिळणार नाही, कारण ऑलरेडी ऑर्डर फुल आहे. त्याच्यानंतर मटार करंजी आहे, ओल्या नारळाच्या करंज्या असतात, त्या बरेच जण माझ्याकडनं घेतात, टेस्टी असतात. तर यांना संपर्क साधा. माझ्याकडे मला 1-2दा योग आलाय यांच्या हातचं अन्नपदार्थ खायचा, तर अवश्य यांना कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद मॅडम. ओके, धन्यवाद, थँक्यू. मी निधी राऊत यांच्याकडून नाश्त्याचे पदार्थ सफेद ढोकळा आणि मूग डाळ इडली असे घेते. ते खूप चविष्ट आणि छान असतात. आत्ता मी आलेलो आहे निधी राऊत यांच्याकडे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इथे बघू शकत असाल माझ्यामागे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोळ्या बनवणं चाललंय. आणि आजचा नाश्त्याला डोसे होते, मी स्वतः टेस्ट करून बघितलाय, अतिशय चांगला डोसा आणि त्याची चटणी वैशिष्ट्यपूर्ण होती. तर ह्यांची अंधेरी पार्ल्यात कुठे कुठे डिलिव्हरी कोणत्या एरियात जाते हे होम डिलिव्हरी करतात नाश्त्याची आणि जेवणाची. तर वहिनी, तुमच्याकडे नाश्त्याला कोणकोणते वेगवेगळे प्रकार असतात? माझ्याकडे उपमा असतो, पोहे असतात, डोसे असतात, बटाटे वडे, घावन, ढोकळा असतो 3 प्रकारचा, इडल्या असतात, व्हाईट म्हणजे आपल्या नेहमीच्या रेग्युलर सफेद इडल्या असतात, मूगडाळ इडली असते, पालक इडली असते. पण मग तुम्ही उद्या जो कुठला नाश्ता प्रकार आहे तो एक दिवस आधी कळवता? तुम्ही ग्रुप बनवलाय का? हो, ग्रुप बनवला, एक दिवस आधी कळवते. आणि याच्या व्यतिरिक्त पोळी भाजी, भाज्या वेगवेगळ्या असतात दररोज? हा, रोज भाज्या वेगवेगळ्या असतात, भाकऱ्या असतात, नाचणी, ज्वारी, तांदूळ. हा, आम्हाला कळलेलं की तुमच्याकडच्या भाकऱ्या खूप चांगल्या असतात. तर तुम्ही जो जेवणाचा डबा देता त्यात फक्त पोळी भाजी असते का भात आमटी असं? नाही, फक्त पोळी भाजी असते. फक्त पोळी भाजी असतं. आणि कुठल्या कुठल्या एरियात तुमचं राहतं? आमचं विजयनगर ते अंधेरी स्टेशन पर्यंत आणि पार्ल्याला हनुमान रोड पर्यंत. हनुमान रोड पर्यंत तुमचं जातं? आणि मोठ्या प्रमाणात जर कोणी सांगितलं की आम्हाला भाजी 1 किलो 2 किलो तरी करता? हो, देतो आम्ही. आजकाल बऱ्याच लोकांना गरज असते नॉनव्हेजची, तर नॉनव्हेजची तुम्ही डेली करता का ऑर्डर करता? ऑर्डर असेल तर आम्ही करतो, नॉनव्हेज पण बनवतो. हो हो. मग यांच्याकडे तुम्हाला ब्रेकफास्टचे वेगवेगळे प्रकार आहेत. जेवणात पोळी भाजीचा डबा असतो, घरपोच देतात. आणि जर तुम्हाला नॉनव्हेजची गरज लागली तर यांच्याकडे तुम्ही आधी ऑर्डर दिलीत तर संध्याकाळी नॉनव्हेजमध्ये सगळे प्रकार मिळतात. या व्यतिरिक्त तुमचं आता गणपतीत वगैरे
मोदक वगैरे आजकाल लोकांची डिमांड असते किंवा पुरणपोळी यातलं काही बनवता का तुम्ही? हो, गणपतीमध्ये मोदक पुरणपोळ्यांची ऑर्डर घेते मी. त्यामुळे तुम्ही अवश्य यांना संपर्क साधा. मी फोन नंबर देतोय, त्याच्यावर निधी राऊत यांच्याकडे संपर्क साधा. अतिशय मेहनतीने मोठ्या प्रमाणात यांचं काम मी स्वतः बघायला आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही बेलाशक यांच्याकडे ऑर्डर द्या. धन्यवाद बहिणी. थँक्यू. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला ते आवर्जून आम्हाला कळवा. आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, ज्यायोगे या महिलांचा खूप फायदा होईल. आणि आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, ज्यायोगे आमच्या मेहनतीची चीज होईल. तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन भागात. धन्यवाद.